तर सकाळ सकाळ उठून बघतोय तर माझ्या डोक्यापाशी ही गंगूबाई येडेचाळे करत होती. तिच्यामुळं मी उठलो. त्यानंतर गेलो मस्तमध्ये बाहेर, कारण एका मुलीचा मला कॉल आलेला होता. ती मला म्हणली चल मला सोडायला, आणि ती पोरगी आहे ही पूर्वा. मग तिला घेऊन गेलो मस्तमध्ये स्वारगेटला सोडवलं. आणि त्याच्यानंतर मी ही मस्तमध्ये माझ्या राईडसाठी, मी जर संडेच्या राईडसाठी निघालेलो आहे. त्याच्यानंतर येऊन बघितलं तर माझ्या गाडीचे हाल कुत्ते जैसे हाल झाले आहेत, कारण इथला रोड ही पाणी आणि ह्या अभिनव कॉलेजचा रोड. त्याच्यानंतर मी आलो कचोरी खाण्यासाठी. मस्तमध्ये ह्या वातावरणाचा आनंद घेत घेत मी कचोरी खात बसलो. आणि थोड्याच वेळात मी आलो वापस माझ्या रूमवरती. 5-10 मिनटं आराम केला आणि तेवढ्यात माझ्या शेजारी वापस आली ही गंगूबाई. मग तिनं उठवलं मला वापस. मग नंतर मी खायला घेतलं सँडविच, 2 केळी आणि सॉस. तर एवढं सगळं घेतलं खायला आणि गंगूबाईला सुद्धा दिलं खायला. आता म्हणलं झोपावं, डायरेक्ट संध्याकाळी उठायचं आहे आपल्याला, कारण काम आहे. त्यानंतर मी उठलो संध्याकाळी मस्तमध्ये कपडे बिपडे घालून गेलो भाजी आणण्यासाठी, कारण भाजी सगळी संपलेली होती. त्यानंतर हे फळं बघितलं कुठलं आहे, भाजी घेतली आणि गेलो गहू दळण्यासाठी, कारण गहू पण संपला होता. मावशीने 2 दिवस झालं सांगितले मला गहू आणण्यासाठी, पण मी आज घेतलं. त्याच्यानंतर ही छोटंसं बाळ माझ्या गाडीसोबत खेळत होतं मस्तमध्ये. त्याला अशी गाडी बघून त्याला खूप आनंद झाला जसा मला झाला होता लहानपणी. त्यानंतर भेटूच एका नवीन व्लॉगमध्ये. अशाच टाटा टाटा बाय बाय.